नमस्कार. मी एक डायबिटीसाठी आय कॉफी दिलेला आहे, ब्लॅक कॉफी दिलेला आहे. आणि माझ्यासोबत आहेत वायदोंडे सर, जे चिपळूण रत्नागिरीतून आहेत. आणि त्यांच्या तोंडून आपण ऐकूया की त्यांना काय रिझल्ट मिळाला. सांगा सर. माझं नाव गौरव वायदंडे. मी मूळचा सांगली जिल्ह्यातलाच आहे, परंतु गेले 23 वर्ष मी चिपळूणमध्ये राहतो. माझं स्ट्रेसफुल काम आहे. ऑफिसमध्ये दिवसाला वेगवेगळे सेतू कार्यालय असतं, ते दाखल्यांचं ऑफिस. त्यामुळे वेगवेगळे प्रश्न, कमीत कमी 200 लोक तरी वेगवेगळे भेटायला येत असतात. आणि माझा व्यवसाय पण इतर आहे, इकॉनॉमिकच्या संदर्भात. आणि मला गेल्या 3 वर्षापासून नाही डायबिटीजचा त्रास चालू झाला. डायबिटीज डिक्लेअर झाले. आणि त्या डायबिटीसमुळे माझे असंख्य ग्राहक तुटले होते, कारण मी चिडचिडपणा करत होतो. आणि त्यामुळं माझ्या कुटुंबात पण मी अगदी साध्या पाण्याचा ग्लास न दिल्याबद्दल सुद्धा मी चिडचिड करायचो. आणि हे सगळं मी माझ्या मित्रांना शेअर करत होतो. संदीप जगदाळे सर, जे माझे 15 वर्षापासूनचे जुने मित्र आहेत, त्या सरांनी मला सजेस्ट केलं. एक वर्षापूर्वी बोलले होते मला फोनवरनं, परंतु मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं सर. आणि ते आता मला चूक वाटते. आणि दुसरी गोष्ट, एक आषाढी एकादशी पावसाळ्यातली जी झाली, त्यावेळी यांची बेंगलोरला टूर होते. ते सर्व डॉक्टर मंडळी, त्यांचे जे काही 6 लोक सहकारी होते, ते माझ्याकडे मुक्काम राहिले. त्यावेळीच त्यांनी सांगितलं. त्यावेळी मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. देवानं मला संधी दिली होती सुधारण्याची, अगोदर 2 वेळा. पण तिसऱ्यांदा ते डरून चालणार नाही, कारण डायबिटीसमुळे किडनीवर परिणाम होतो, डायबिटीसमुळे ब्रेनवर परिणाम होतो, बीपी वाढतो, शूट होतो. आणि अन्य सगळ्या गोष्टी मला संदीप सर यांनी व्यवस्थित सांगितल्या. आणि त्यामुळे मी आय कॉफी चालू केली, ब्लॅक. बरोबर. आणि कॉफी चालू केल्यानंतर कॉफी एवढी इतकी चांगली आहे, जे ती कॉफी ग्लासमध्ये आपण त्या पेल्यामध्ये जर ओतली ना, तर संपूर्ण घरभर त्याचा सुगंध दरवळतोय. आणि मला बरोबर. सुरुवातीला पहिल्या दिवशी मला त्याचा त्रास झाला. पोट क्लीन झालं 2-3 दिवसात. आणि एवढं रिलॅक्स वाटायला लागलं. महत्वाचं म्हणजे काय झालं सर सांगायचं, तर माझं हे जे लेफ्ट हेड आहे ना, इथं अर्धशिशी म्हणतो, हे पूर्ण माझे हा. दुखायचे. इतके दुखायचे की मला बरोबर. अनेक लोकांनी सांगितलं. मला पण भीती वाटायची, आपण आता मरणार बहुतेक, ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन केले, कुठला तरी एक अवयव जातो. आणि अशा विचारात बरोबर. राहतो. परंतु सर जगदाळे सर बोलले की काय नाही, फक्त कॉफी सकाळी नाश्त्याच्या पूर्वी अर्धा तास घ्या, संध्याकाळी जेवणापूर्वी अर्धा तास घ्या. आणि सुविचार डोक्यात ठेवत चला, बाकी काय करू नका. तुम्ही फक्त प्या, काम करा, ते काम करतील. असं करता करता ना माझे दोनशे बरं. आता पंचावन्न तुम्हाला सर, अं, आता तुम्हाला किती शुगर आहे आणि किती एमजी ची गोळी चालू आहे? पहिली मला 500 mg ची गोळी चालू होते. हम्म. आणि ते गोळीचं मला काय काय, मला लघवीमध्ये त्रास होत होता. रात्रीचा जो लघवीला उठत होतो मी, त्यातूनही मला फरक पडलेला आहे. आणि आता 250 mg ची गोळी चालू आहे. साखर माझे 350 बरोबर. पर्यंत गेलेले आहे काय 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 वेळेला. पण आता साखर माझी हम्म. 250 आणि त्याच्यामध्ये आतमध्येच असणार आहे. कारण मला आता चेकच करावे वाटत नाही, एवढा मी फ्रेश असतोय. ऑफिसमध्ये पण थँक्यू वातावरण सर, चांगलं, थँक्यू. कारण मी चिडचिड करत नाही. कुटुंबात वातावरण चांगलं, मी चिडचिड करत नाही. आणि हे सगळं जगदाळे सर, आपले आता होस्ट आहेत, सर आहेत ना, ते आपले सर्वांचे मार्गदर्शक सर आहेत. ते सरांचीही माझी एकदा भेट झाली. त्यांनाही मी, आता मला समजतं ते किती व्हीआयपी आहेत, ते शिकून आले होते. त्याही वेळी मी त्यांना नकार दिला असं म्हणायला काही हरकत नाही त्यावेळी. म्हणजे मी म्हणलं ठीक आहे ठीक आहे, करू करू किंवा खाऊ. पण हे आपल्या जीवनाशी निगडीत आहे. मी इतर मंडळींना सांगतो की बाबांनो, हे जे आपल्याला एक दैवानं दिलेलं एक देणगी आहे, तो देवाचा बरोबर प्रसाद आहे. बरोबर. तीर्थ घेतल्यावर कसं आपल्याला बरं वाटतं, तसं प्रत्येकाला. आणि मी आता ठरवलेलं आहे, जास्तीत जास्त लोकांना रोगमुक्त करायचंय, आजारमुक्त करायचंय. आणि गुड. त्यासाठी मार्गदर्शन संदीप तर मला करत आहेत. थँक्यू. चालेल सर. थँक्यू, थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी. ओके, थँक्यू सर, थँक्यू.